खूप दिवसाने उत्साहाने बनवायला प्रयत्न केला आणि झालं काहीतरी. बघा पुढं तुम्हाला बघायला मिळेल. काय झालं, मी काय केलं, आता छाला खूप दिवस झाले डोसा किंवा इडली बनवलं नव्हतं. म्हणून मी काय केलं, तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं 2 वेळा आणि मग काय केलं, त्याच्यामध्ये उडीद डाळ घातली. आणि मग काय केलं, नंतर चला म्हटलं आणि भिजायला घातलं 8 तास छान त्याला ना फॉर्मेट व्हायला घातलं. म्हणजे 2 ग्लास तांदूळ घेतले आणि अर्धा ग्लास मी उडीद डाळ घेतली आणि छान करून असं भिजवून घेतले. आणि पोहे ना मी जेव्हा मिक्सरला लावते ना तेव्हाच हे करते. मग काय केलं, त्या व्यवस्थित असं ढापून ठेवलं म्हणजे उबदार जागेला. आता काय गरमीचे दिवस आहेत ना, त्यासाठी ना त्याला कुठेही ठेवला तरी ते छान होतं आहे. मग चला म्हटलं दुपारच्या ह्याच्यासाठी मी ना सोयाबीनची भाजी बनवून घेतली. आर्यनला पण आवडते आणि चला म्हटलं तोंड लावण्यासाठी काहीतरी होतं आहे म्हणून मी ना मीठ थोडं घालायला विसरले होते. मग परत मीठ घातलं आणि भाजी अशी मस्तपैकी झटकीपट करून घेतली भाजी. आणि भाजी वगैरे झाल्यानंतर मग दुपारी जेवण वगैरे सगळ्यांनी करून घेतलं. आणि नंतर काय झालं माहिती आहे, असं बनवून वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच झाला म्हटलं एकदम पीठ पण असं छान फॉर्मॅट होऊन आलं होतं. आणि बघितलं तर एवढं मस्त झालेलं, सोडा वगैरे काही घातला नाही आणि घालत पण नाही मी. एकदम हाताने इडली जर साच्यामध्ये घातला तर एकदम हाताने इडली निघते. मग थोडं मी ना वरवर हे केलं होतं आणि त्याचे डोसे पण छान झाले होते. आणि चला म्हटलं करायला, आणि काय केलं, एकदम सकाळ सकाळी उठल्याबरोबर नारळ फोडायला घेतला. नारळ फोडून घेतला तर त्याच्यामध्ये तो झालेला खराब. म्हणतात की नारळ खराब झाला तर चांगली गोष्ट असते. खरंच सकाळच्या घाई गडबडीत जर नारळ खराब झाला तर, आणि दुसरा नारळ अवेलेबल नव्हता आणि कशाला आणणार, तरी दुसरा एक होता म्हणून. आणि काय झालं, चला म्हटलं तर नारळ झालं खराब. मग जायचं सगळ्या कामाला गोंधळ, कारण आमचे रविवारची सुट्टी नसते, सोमवारी सुट्टी असते आमच्या मिस्टरांना. मग त्यांना डोसे चहाबरोबर त्यांनी एक डोसा तसंच खाल्ला आणि गेले. मग नंतर मी काय केलं, आर्यनला आणि मला शेंगदाणे होते ना त्याची चटणी केली. बटाट्याची भाजी मला करायची होती, खरं मला तो तेवढा टाईमच भेटला नव्हता. आणि मी चटणी होते छान आणि त्यांना तेवढी बटाट्याची भाजी ती मिरची घातलेली आवडत नाही, म्हणून मी ना चटणी त्यांनी बरोबर खातात म्हणून मी पण उत्साहात होते. आणि झालं तर करायला गेलं एक आणि झालंच वेगळं काहीतरी. मग असं प्रकारे बनवून मी ठेवलं होतं ना, काल रात्रीच असं ठेवून सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं म्हणजे छान होतं म्हणून. आणि पूर्ण ते ना हे अर्धं होतं ना भांडं, म्हणजे सकाळी ते फॉर्मेट येऊन फुल असं भरलेलं. मग त्याच्यामध्ये हे बघा असं झालेलं ते फॉर्मेट होऊन मस्त झालेलं. मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मग मी डोसे बनवून घेतले. छान झाले होते डोसे. मग दुपारी मी इडली बनवली होती खाण्यासाठी. आणि काय होतं आहे, त्याच्यामध्ये सोडा वगैरे घातला ना तर खायला पोट फुगण्याचा प्रयत्न होतो आणि खायला एवढं आवडत नाही. म्हणून मी ना शक्यतो सोडा कधी घालतच नाही, वापरतच नाही. अशा प्रकारे मी डोसे सगळे पटपट